चला नमस्कार, मी अमोल अंतरकर द विनर स्टडी सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघा, नुकतीच त्या ठिकाणी नवीन पदभरती करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे आणि तो विभाग लक्षात ठेवा, चला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागामध्ये पुढच्या काही दिवसामध्ये जवळजवळ त्या ठिकाणी 576 पद जे आहेत बघा, तर हे पद या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। पुढच्या काही दिवसामध्ये कधीही त्या ठिकाणी जाहिरात येऊ शकते आणि पेपर या ठिकाणी डिक्लेअर होऊ शकतो बघा। त्यामुळे आपण आत्तापासून या सर्व गोष्टींच्या त्या ठिकाणी तयारीमध्ये असणं आवश्यक आहे। पुन्हा रिपीट करतोय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण। ओके, 576 पदांची ही जाहिरात असणार आहे। आता या प्राधिकरणामध्ये नेमकी पद कोणती कोणती आहेत बघा, हे पण त्याच्यात ते तुम्हाला सांगितलं गेले। पहिला मुद्दा जर आपण पाहिलं बघा, तर या ॲड मध्ये एकूण जी पद आहेत ती 576, परंतु आता ही पद कोणती कोणती आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया। याच्यामध्ये जर आपण बघितलं बघा, पदाचं नाव प्लस त्या ठिकाणी पदसंख्या आपल्या समोर आलेली आहे। अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी, ज्याला आपण वरिष्ठ लेखा अधिकारी म्हणूया, जवळजवळ या वरिष्ठ लेखा अधिकाऱ्याचे एकूण त्या ठिकाणी 4 पद आहेत। त्यानंतर बघा, लेखा अधिकारी 5 पद, सहाय्यक लेखा अधिकारी 11 पद आहेत, उपलेखापाल 6 पद, कनिष्ठ अभियंता स्थापत्य 288 पद, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी 31 पद, उच्च श्रेणी लघुलेखक एकूण 5 पद आहेत, निम्न श्रेणी लघुलेखक त्या ठिकाणी 11 पद आहेत, कनिष्ठ लिपिक ज्याला टंकलेखक 93 पद, त्यानंतर बघा सहाय्यक भंडारपाल 26 पद आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 96 पद, अशी जवळजवळ त्या ठिकाणी 576 पदाला या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे। पुढच्या काही दिवसामध्ये या पदांचा पूर्णपणे अभ्यासक्रम, परीक्षेचा दिनांक किंवा बाकी इतर ज्या गोष्टी आहेत बघा, आरक्षण वगैरे, ह्या सर्व त्या ठिकाणी क्लिअर होतील। आता तुर्तास त्या ठिकाणी ही पदभरती करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 576 पद। धन्यवाद।